शिवजयंतीनिमित्त आलेला आहात. शिवरायांना आधी तर काय साकडं घातलेलं आहे आजच्या राजकारणाकडे बघून? नुसतं आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. मला वाटतं जे चाललंय ते बघत असतील आणि नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात इम्पॅक्ट दिसेल. आज 17 नावं जी आहेत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहेत. अनिल देसाई साहेब स्वतः तुमच्या शेजारी उभे आहेत. काय नेमका विश्वास आहे या 17 नावांबद्दल? नक्की पूर्णपणे विश्वास आहे. आपण पाहताय संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात इंडिया आघाडीचं एक वेगळं वातावरण बनत चाललेलं आहे. देशात जी वाढती बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे आणि एकंदर आपण पाहताय कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्याला पाहता लोक हे आमच्यासोबत उभे राहतील ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आदित्यजी जी 16 नावं 17 नावं जाहीर करण्यात आलेली आहेत त्याच्यावरून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो. महायुतीचं काय होतं पण हो त्यांच्याकडे सुद्धा नाराजी आहे. परंतु बघा एक आहे साहजिक आहे काही काही ठिकाणी जेव्हा युत्या होतात किंवा आघाड्या होतात तेव्हा सीट जेव्हा आपण गिव्ह अँड टेक करत असतो काही ठिकाणी नाराजी होत असते. हे साहजिक आहे कारण सगळेच कार्यकर्ते लढत असतात एखाद्या विजयासाठी. पण महत्त्वाची गोष्ट हीच आत्ता आपण पाहत असाल की काही सिटिंग जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. काही ते सगळं जे गिव्ह अँड टेक होतं जे पूर्ण बोलणी होतात ते झाल्यानंतर जे काही ठरतं ते लोकांसमोर आलेलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नुसतं एक पक्ष म्हणून नाही तर एक महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून लढत आहोत. आपण पाहत असाल देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत आणि ह्याच्यात सगळेच सोबत येतील ही अपेक्षा आहे. कोणाच्या तरी वैयक्तिक काही कारणांमुळे कुठेही दगाफटका होऊ नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे. ही नाराजी पूर्णपणे दूर होईल का? मला वाटतं एक आहे जसं मी सांगितलं ना काही काही आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते आपण आत्ता पण पाहिलं असेल एकाही शिवसैनिकांनी आघाडी विरोधात काही बोललेलं नाही किंवा पाऊल उचललेलं नाही. आम्ही उचलणार सुद्धा नाही कारण आम्हाला पूर्ण मनात हे सगळं पटलेलं आहे की इंडिया आघाडी असो महाविकास आघाडी आम्ही सर्व असो या देशासाठी लढत आहोत, महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही आहोत, स्वतःच्या करिअरसाठी लढत नाही. नाही बघा ना कसं आहे की आता त्यांच्या काही याद्या आधी आलेल्या आहेत आमच्याही आलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात लढत आहोत आणि जसं आम्ही सांगितलं की संविधानासाठी लढत आहोत, संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहोत. आता आपण पाहताय जगात डेमोक्रेसी इंडेक्स असेल, प्रेस फ्रीडम इंडेक्स असेल. काल तर मी दिल्लीत एक फोटो बघितला एका फोटो जर्नलिस्टचा गळा घोटलेला तिकडच्या पोलिसवाल्यांनी. हे वातावरण बदलण्यासाठी आम्ही सगळे लढत आहोत आणि सगळे एकत्र राहतील. बरं तुम्ही महायुतीचा प्रश्न उपस्थित केलात की त्यांच्याकडे सुद्धा नाराजी आहे. अगदी रात्रभर बैठका सुरू असलेल्या दिसतात. त्यांच्या अर्ध्यावेळी रात्रीच बैठका सुरू असतात. मुख्यमंत्री शेती करायला गेले होते की नव्हते? आता मला वाटतं पौर्णिमा होऊन गेली तुम्ही तर हिंदी बघा आम्ही सगळे जसं आम्ही सांगितलं जे काही होतं तर आपल्या समोर आहे, लोकांसमोर आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्या रक्षणासाठी असेल, आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी असेल आम्ही लढत आहोत, महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे स्वार्थ आम्ही सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी लढत आहोत. तर जे कोणी सोबत येऊ शकतात ते यावेत. शिवजयंती थोड्याच वेळात इथे साजरी होणार आहे आणि चेंबूरच्या या महाप्रवेशद्वारावर छत्रपतींच्या या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात शिवसेना नेते, युवा नेते आदित्यजी ठाकरे यांचं आगमन होणार आहे. ही इथली संपूर्ण जनता हा क्षण साजरा करण्यासाठी आणि उद्या संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. ज्या उत्साहानं शिवछत्रपतीची ही जी जयंती आहे या जयंतीचं महत्त्व मुंबई काय, महाराष्ट्र काय आणि देश. कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची महती प्रत्येकाला माहीत आहे, प्रत्येकाने इतिहासातून शिकलेलं आहे. आणि 350-400 वर्षांपूर्वी अफाट अशा मुघल साम्राज्याला ज्यांनी मुठभर मावळ्यांच्या ताकदीनं, स्वतःच्या हिमतीनं, अस्मितेनं, स्वाभिमानानं टक्कर दिली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते शिवछत्रपती हे संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र या देशाचं आराध्य दैवत आहे. आचारसंहिता वगैरे या लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज आहेत त्यांच्यामार्फत सांगण्यात आलं. इथं तुम्ही बघता इथं कुठलाही माईक नाही आहे, इथं कुठेही लोकांना प्रलोभन दाखवण्याचं काम नाही आहे, इथं लोकांवर कुठच्या प्रभाव टाकण्याचा विषय नाही आहे. इथे शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी इथे जमलेली ही जनता आहे. आणि मला नाही वाटतं त्याच्यामध्ये आचारसंहितेचा कुठचाही भाग येतो. कारण इथे लोकांना प्रभावित करणं
मतं मागण्यासाठी वगैरे येणं, लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या, परंतु तशा प्रकारचं काहीही वातावरण किंवा तशा प्रकारचं आयोजनच नाही. आज शिवप्रभूंना वंदन करण्यासाठी जर कोण आम्हाला अडवत असेल किंवा अशा प्रकारचं हे करत असेल तर ते मुळात चुकीचं आहे. आणि असा प्रयत्न कोणी केला तर त्याला ही जनता अजिबात कुठच्याही परिस्थितीमध्ये नाकारते. मोटरसायकलमध्ये शिवसैनिकांची उपस्थिती आहे आणि आणखी शिवसैनिक रॅली काढून येत आहेत, काय सांगणार? येणार निश्चितच. शिवछत्रपती हे संपूर्ण आपल्या देशाचं आराध्य दैवत आहे आणि या दैवताला मानवंदना देण्यासाठी प्रत्येकजण या शिवजयंतीच्या दिवशी तर येतोच. रोज आपण शिवप्रभूंचं स्मरण करतो, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं जगासमोर एक आदर्श ठेवला त्या आदर्शातून कुठंतरी आपण त्या आपल्या आचरणातून तशा प्रकारचं कार्य, तशा प्रकारचं आपल्या जीवनामध्ये काहीतरी घडवू शकतो का, हा सर्वसाधारण नागरिक नेहमीच करत आलेला. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसमोर आमचं दैवतच आहे. आमच्या कुठच्या प्रत्येक कार्यक्रमाला शिवछत्रपतींना अभिवादन करूनच आम्ही कुठच्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो. त्यामुळे शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी निर्मिती केली त्या स्थापनेमध्येच शिवप्रभूंना बघूनच, त्यांच्या तेजातून, त्यांच्या प्रेरणेतून आज शिवसेना पक्ष इथपर्यंत आला. नावाचे उमेदवारी म्हणून तुमचे नाव घोषणा झाले, काय सांगणार? आज आमची यादी आलेली आहे आणि त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी जी जबाबदारी सोपवलेली आहे, अर्थातच शिवसैनिक म्हणून आम्ही ती. शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, स्वतः आदित्य ठाकरेजी इथे आले होते, काय सांगणार यावर? दरवर्षीच आदित्यसाहेब ठाकरे या ठिकाणी छत्रपती शिवरायांना जन्मदिवसानिमित्त मानवंदना देण्यासाठी येतात आणि आजही प्रतिवर्षाप्रमाणे ते आले या ठिकाणी. आणि निश्चितपणे ते ज्या वेळेला येतात त्यावेळेला ऊर्जा आम्हाला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीचं जे युद्ध आहे आता आगामी काळामध्ये जे खेळलं जाणार आहे, ती प्रेरणा घेणार आहोत आम्ही शिवाजी महाराजांकडनं आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आता पुढे आम्ही संघर्ष करणार आहोत. मोटरसायकलमध्ये शिवसैनिकांची उपस्थिती आहेत आणि मोटरसायकलमध्ये रॅली पण काढल्यात, काय सांगणार? हा, म्हणजे शिवजयंती उत्सव हा आपल्याला ज्ञात असेल तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि ती जी परंपरा आहे ती आजही कायम आहे. त्याच्यामुळे आजही अनेक शिवसेनेच्या शाखेमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुका निघाल्या. उद्यासुद्धा शिवजयंतीच्या मिरवणुका निघतील. फक्त आचारसंहितेचं थोडंसं बंधन असल्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करत नाही, परंतु जनतेला माहिती आहे की ही जी मिरवणूक आहे ती शिवसैनिकांची आहे. शिवसैनिक नेहमीच छत्रपती शिवरायांचा संदेश पुढे घेऊन वाटचाल करीत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा त्यांना तुमच्या माध्यमातून मानवंदना देतो.